पावसाळा सुरू झालेला आहे, तर गरमागरम चहासोबत गरमागरम भजी सगळ्यांनाच खावी वाटते। तर आज आपण एक थेंबही पाणी न वापरता किंवा यामध्ये अजिबात सोडा न वापरता एकदम कुरकुरीत अशी कांदा भजी कशी बनवायची हे बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी 4 मीडियम आकाराचे कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत। कांदे आपल्याला लांबसर कट करायचे आहेत, ज्याप्रमाणे आपण बाकीची भजी बनवताना करतो तशाच पद्धतीचे हे कांदे देखील कट करून घ्यायचे आहेत। आता या कांद्यामध्ये आपल्याला सर्वात आधी मीठ टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला हवं तेवढं मीठ या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या कांद्याची प्रत्येक पाकळी सुट्टी करून घ्यायची आहे आणि हाताने हा कांदा छान असा कुस्करून घ्यायचा आहे। यामुळे कांद्याला पाणी सुटायला मदत होते। आपण यामध्ये थेंबरही पाणी वापरणार नसल्यामुळे या कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर आता मीठ छान असं मिक्स करून घेतल्यानंतर 5 मिनिटे हा कांदा असाच झाकून ठेवूयात। 5 मिनिटांनंतर कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा ओवा हाताने छान असा क्रश करून यामध्ये घालायचा आहे। ओव्यामुळे या कांदे भजीला छान असा एक फ्लेवर येतो। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे। त्यासोबतच इथे मी अर्धा चमचा हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा बनवून घेतला आहे, तो टाकून घेतलेला आहे। तिखट मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखटाचा देखील वापर करू शकता। आता हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सर्व पदार्थ छान असे मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊयात। तर इथे मी पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तर त्यापैकी मी थोडं थोडं करतच हे बेसन पीठ यामध्ये टाकून घेणार आहे। आपल्याला या कांद्यामध्ये खूप जास्त बेसन पिठाचा वापर करायचा नाहीये। आपल्याला हाताने याचे छोटे छोटे गोळे होईल अशा पद्धतीनेच यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे। तर अशा प्रकारे थोडं थोडं करत मी पाव वाटी बेसन पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता भजी बनवण्यासाठी हे पीठ तयार आहे। हे आपल्याला भिजत ठेवायची अजिबात गरज नाहीये। जर हे पीठ भिजत ठेवलं तर कांद्याला आणखी पाणी सुटेल आणि हे मिश्रण ओलसर होईल। तर आता लगेचच आपण भजी बनवून घेऊयात। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ही भजी सोडून घ्यायची आहेत। भजी तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू हायच ठेवायची आहे। कमी फ्लेमवर जर भजी तळल्या गेली तर ती जास्त तेल शोषतात। तर अशा प्रकारे सर्व भजी मी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे। आता एक चमचा घेऊन ही भजी छान अशी उलटपुलट करत छान गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहेत। ही भजी बनवताना बेसन पिठाचा कमी वापर झाल्यामुळे ही भजी छान अशी कुरकुरीत होतात, अजिबात चिवट अशी होत नाहीत आणि तेल देखील एकदम कमी प्रमाणात शोषतात। तर भजी तळून तयार आहेत। आता ही एका झाऱ्यामध्ये काढून यातील पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये सर्व करून घेऊयात। अशाच प्रकारे बाकीची भजी देखील तळून घेऊयात। ही भजी तुम्ही चहासोबत खाऊ शकतात किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा ही भजी एक नंबर लागतात। चला तर मग आजची ही कांदा भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील आजची रेसिपी नक्की ट्राय करा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।